तेव्हा दिवसाच्या सुरुवातीला सोन्यानं 4,000ची उसळी घेतलेली असली तरी शेअर मार्केट मात्र गडगडलेलं आहे। शेअर मार्केटचे 800 अंकांनी घसरण झाल्याची पाहायला मिळते। पहिला कल घसरणीच्या दिशेने दिसतोय शेअर बाजाराचा। गिरीश कुबेर आता आपल्या सोबत आहेत, या सगळ्या संदर्भात आपल्याला ते माहिती देतील। कुबेरजी, एकीकडे सोन्याचा दर 4,000नी वाढतोय मात्र शेअर मार्केटमध्ये पहिला कल हा घसरणीच्या दिशेने बघायला मिळतोय। हो, तसाच तो असणार होता। त्याची महत्त्वाची दोन कारणं दिसतात। एक तर काल म्हणजे जो त्यांनी नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला त्याचा एक गंभीर परिणाम बाजारपेठेवर होईल। तात्कालिक असेल पण तो मोठा असेल, त्याच्यामुळे बाजार मोठ्या प्रमाणावरती घसरण होईल असं काल रात्रीच आपण माझ्या चर्चेमध्ये म्हणालेलो होतो। आणि दुसरा भाग त्यातला महत्त्वाचा आहे तो म्हणजे अमेरिकेमध्ये ट्रम्प येताना दिसत आहेत। त्यामुळे दिवाळी झालेली असली तरी बाजारपेठेसाठी दोन्ही अर्थांनी दुहेरी दिवाळं निघालं असं म्हणायला हरकत नाही। एका बाजूनी ही नोटांची त्यांनी तो धाडसी आणि धोकादायक घेतलेला निर्णय आणि त्याच वेळेला ट्रम्प यांचं येणं हे दुहेरी दिवाळं बाजारपेठेसाठी असेल। आणि यातला महत्त्वाचा भाग असा की सोन्याचे भाव वाढतात हे साहजिकच आहे, कारण मोठ्या प्रमाणावरती लोक आता सोन्यामध्ये गुंतवणूक करतील। कारण सोन्याच्या व्यापाऱ्यांना त्यांच्याकडचे रुपये हे साध्या रुपयांमध्ये त्यांना त्याचं गुंतवणूक करता येते। म्हणजे आता आपण 500च्या नोटा अन्यत्र कुठे देऊ शकलो नाही तरी सोन्याच्या दागिन्यांसाठी वापरू शकतो आणि ते दागिनेवाले मग ते त्याच्या 100च्या रुपयात रूपांतर करू शकतात। आणि त्यामुळे सोन्याला अचानक मागणी येणार आहे, कारण जमिनीमध्ये पैसा गुंतवणं आता धोकादायक आणि अवघड होत जाणार आहे। तर सोनं वाढणार, मार्केट कोसळणार हे दोन्ही अंदाज अपेक्षित होते। फक्त कोसळणं हे दुहेरी आहे, एक रुपयाचा निर्णय आणि त्याचबरोबर मगाशी म्हटलं तसं ट्रम्प यांचं येणं, त्यामुळे बाजारपेठेचं दुहेरी दिवाळं असं म्हणायला हरकत नाही। कुबेरजी, 1,000ची घसरण झालेली आहे शेअर मार्केटमध्ये। मार्केट कोणत्याही क्षणी क्रॅश होण्याची शक्यता आहे? हा क्रॅशच आहे। फक्त टेक्निकली क्रॅश कधी म्हणतो आपण की 10% जर मार्केट घसरलं तर सर्किट ब्रेकर लावावे लागतात, त्यामुळे त्याला क्रॅश म्हणता येईल। पण हा क्रॅशच आहे। 1000 पॉईंटनी मार्केट घसरणं गंभीर असं स्वरूपाचा धक्का बाजारपेठेला जो बसलेला आहे आणि तो फक्त रुपयाचा नाहीये। ज्या दिवशी ट्रम्प निवडून येतात त्याच दिवशी रुपयाही आपला बाजारात काढला जातो। आणि याच्यातनं दुसरी एक धोकादायक गोष्ट आपल्याला दिसते, त्याचे परिणाम उद्या परवानंतर आपल्याला दिसतील, ते म्हणजे रुपयाचं मोठ्या प्रमाणावरती अवमूल्यन होईल। पण ज्या क्षणाला सरकारला असं वाटलं की 2000 रुपयाच्या नोटा काढायला हव्यात, तो त्याचा एक मोठा इशारा होता की रुपये आता जी काही किंमत आहे ती मोठ्या प्रमाणात सुटलेली आहे। त्याचा परिणाम म्हणून रुपयाच्या किमतींमध्ये एक मोठ्या प्रमाणावरती करेक्शन ज्याला म्हणतात ते दिसेल। म्हणजे रुपयाची किंमत जी काही आहे डॉलरच्या तुलनेमध्ये ती अधिक घसरेल। त्यामुळे हा दुहेरी दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती हा तिहेरी दिवाळा असं म्हणायला हरकत नाही। हे काही दिवस हे असं सुरू राहीलच। मोठ्या प्रमाणावरती संकट बाजारपेठेचं दिसतंय आता। कुबेरजी, सरकारने देखील या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवलेल्या असतीलच, त्याचा शेअर बाजारावरती, इतर बाजारावरती, सर्वसामान्यांवरती काय परिणाम होईल, आता सरकारने यावरती कशा पद्धतीने बाहेर पडायला हवं, काय पर्याय असू शकतात? नाही, याच्यातला एक मोठा धोका असा की लोकांना अजूनही त्याचं गांभीर्य कळलेलं नाही आणि एक मोठ्या प्रमाणावरती भीतीची लाट आलेली आहे की या पैशाचं आपलं करायचं काय, आता कुठे मिळणारच नाही किंवा काय। त्यामुळे त्यांना पहिले लोकांना आश्वासन द्यावं लागेल की तुम्ही काळजी करू नका, जे काही नोकरदार किंवा जे प्रामाणिकपणे कर भरणारे जो वर्ग आहे की त्यांना त्यांच्यासाठी पैशाची उपलब्धता उपलब्ध राहील। त्यांना आज झालेलं आहे असं की एटीएम बंद आहेत आणि बँकाही बंद आहेत। अचानक एक मोठ्या प्रमाणावरती घबराट पसरलेली आहे आणि हे जे नाट्य करणं असतं त्याचे काही फायदे असतात पण त्याचे तोटेही असतात। धक्कादायक निर्णय घेण्याचा एक मोठा नाट्यपूर्ण फायदा होऊ शकतो, सकारात्मक निर्मिती होऊ शकते, वातावरण निर्मिती। पण त्याच वेळेला लोक घाबरून वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया होऊ शकते, ती आता उलटती आहे आपल्याकडे। त्याचबरोबर अमेरिकेमध्ये जे काही घडतंय ते अभूतपूर्व असेल, जर ट्रम्प खरोखरच जिंकून आले तर सगळ्यात मोठं अर्थव्यवस्थेसमोरचं संकट मानलं जाईल। 22 जून 23 जूनला जसं ब्रेक्झिट घडलं होतं त्याच्याही पेक्षा मोठा दणका जागतिक अर्थव्यवस्थेला या ट्रम्प यांच्यामुळे बसेल। त्यामुळे त्या सगळ्याचा परिणाम लक्षात घेता बाजारपेठेची अवस्था नाजूकच राहील हे अगदी उघड दिसतंय आता। निश्चित। कुबेरजी, माझे प्रतिनिधी नितीन भालेराव आपल्याला काही प्रश्न विचारतील। नितीनजी, कुबेर सर, अतिशय मोठ्या प्रमाणात घसरण आहे, याच्यात नोटा रद्द केल्याचा भाग किती टक्के आहे आणि जे ट्रेंड्स अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे आले त्याचा भाग किती टक्के? नेमकं काय कारण, म्हणजे दोघींचा एकत्रित परिणाम म्हणावा का अमेरिकन प्रेसिडेन्शियल इलेक्शनचा जास्त परिणाम म्हणावा? नाही, या क्षणाला आता डाऊ जोन्स घसरलेला आहे। मेक्सिकोचं चलन जवळपास सुरुवातीला 40% घसरलेलं होतं, त्याची घसरण मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे। आंतरराष्ट्रीय बाजार एकदम मोठ्या प्रमाणावरती कोसळलेले आहेत। त्यामुळे बाजारपेठेचं कोसळणं या सगळ्याशी निगडीत आहेत। पण त्याचबरोबर सोन्याच्या संदर्भात ज्या काही घडामोडी आहेत त्या फक्त आपल्या रुपयाशी संबंधित आहेत, त्याचा एक विचित्र फटका आपल्या व्यवस्थेला बसणार आहे। त्यामुळे मोदी यांचा निर्णय हा चांगला असला, कौतुकास्पद असला
तरी तो ज्या पद्धतीने घेतला गेला आणि ज्या मुहूर्तावर घेतला गेला त्याचा फटका याच्यातनं मोठ्या प्रमाणावरती अर्थव्यवस्थेला बसेल. आणि यातला गमतीचा भाग असा की हे सगळे खेळणारे सटोडी आहे किंवा हा जो सगळा वर्ग आहे हा पारंपरिक भाजपचाच मतदार वर्ग आहे. त्यामुळे त्याच वर्गाला या सगळ्याची एक मोठी किंमत चुकवावी लागेल या निर्णयामुळे. गिरीशजी, ज्या ज्या वेळेला असं लक्षात येतं की मोठ्या शेअर बाजारातली गुंतवणूक म्हणजे शेअर बाजार घसरतो त्यावेळेला सोनं चांदी म्हणा किंवा रिअल इस्टेट याचं मार्केट वाढतं. तुम्हाला वाटतं की सोन्या चांदीचे तर भाव वाढल्याचे चिन्ह दिसतातच आहे, पण रिअल इस्टेटला सुद्धा याचा काही थोडाफार फायदा होईल? ती रिअल इस्टेट बूम येण्याची शक्यता वाटते याच्यामुळे? बूम असू शकत नाही. याचं कारण असं की छोटे बिल्डर असतात ते त्यांचे ऑर्गनाइज सेक्टरमध्ये जे नसतात ते या खालच्या निर्णयामुळे कोसळतील आणि त्यांच्याकडची जी काही बाजारपेठेची घरांची दुकानांची किंमत आहे ती साधारण 10 ते 15% कमी होईल. हे अगदी 100% आहे आणि मग त्याचा सगळ्यात मोठा फटका बसेल. तर मोठे जे स्ट्रक्चरली एकदम स्ट्रॉंग अशा स्वरूपाचे जे बिल्डिंग व्यावसायिक असतात त्या लिस्टेड कंपन्या आहेत त्याच्यामधल्या त्यांना काही फरक पडणार नाही, कारण त्यांचे काही ब्लॅक आणि व्हाईट हा गंध नसतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये काही फरक पडणार नाही. छोटे बिल्डर मरतील त्याच्यामुळे त्यांना जो काही त्रास होईल त्याच्यामुळे ते बाहेर पडण्यासाठी किमती जे काही मिळेल ती किंमत घेऊन आपली घरं आपली संपत्ती विकून टाकतील. त्यामुळे त्या सेकंडरी मार्केट ज्याला म्हणतात त्याला मोठा फटका बसू शकेल. आणि सोन्याचं कसं असतं की ज्या वेळेला अन्य कुठलीही गुंतवणूक सुरक्षित मानली जाते त्यावेळेला लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे कालच्या निर्णयांच्या पाठोपाठ सोन्यामध्ये गुंतवणूक वाढणार हे उघड दिसतच होतंच. आणि आधीही जेव्हा जेव्हा रुपयाचं अवमूल्यन झालं असेल किंवा रुपयाच्या काही नोटा चलनातनं बाद केल्या गेल्या असतील त्यावेळेला लोकांनी मोठ्या प्रमाणावरती सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक केली. आणि त्याचाही गमतीचा भाग असा की दागिन्यांमध्ये आता गुंतवणूक होते. त्याचं कारण असं की सोन्या चांदीच्या ग्राहकांना त्यांची जी बिलं असतात ती बॅक डेटेड करता येतात, मागच्या तारखांनी करता येतात. कारण आज जरी आपण 500-1000च्या नोटांनी जाऊन सोन्या चांदीचे दागिने घेतले तरी ते सहज घेता येऊ शकतील. याचं कारण असं की जो जवाहिरा किंवा जो सोना असतो तो कालच्या परवाच्या 13व्या तारखेने स्वतःच बिल करू शकतो. त्याला त्याची मुभा असते. त्यामुळे काळा पैसा पांढरा करून घेण्यासाठी आता प्रचंड प्रमाणावरती सोन्याच्या बाजारपेठेकडे तो वळेल आणि सोन्याच्या किमती अगदी सहजपणे वाढतील. हे अगदी साधं तर्कशास्त्र अर्थशास्त्र आहे ते तसंच होताना दिसतंय. कुबेरजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही हे सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल. तेव्हा शेअर बाजारामध्ये मोठी घसरण बघायला मिळते. 1339 अंकांची ही घसरण आहे. एकीकडे सोन्याचे दर आहेत ते तब्बल 4000 वाढलेले आहेत, तर दुसरीकडे शेअर मार्केट मात्र सेन्सेक्स आहे ते आता 1339 अंकांनी घसरलंय.